मंडळी, असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का की तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचा मत्सर करतायत, तुमच्यावर जळतायत? मग ते कुठल्याही कारणाने असू द्या. अगदी तुमची प्रगती होते म्हणून असू द्या, किंवा तुमच्याकडे छान कपडे आहेत म्हणून असू द्या, किंवा तुमच्याकडे एखादं खास स्किल आहे आणि त्यासाठी हे बाकीचे लोक तुमच्यावर जळतात. असा अनुभव तुम्हाला घरात, दारात, ऑफिसमध्ये, शेजारी पाजारी कुठेही येत असेल, बरोबर? पण मग एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल मत्सर, द्वेष वाटतो, तेव्हा नुकसान कोणाचं होतं? ज्याच्याबद्दल मत्सर वाटतो त्याचं, की ज्याला तो मत्सर वाटतो त्याचं? नक्की कुणाचं नुकसान होतं? दुसऱ्यावर जळणाऱ्या या लोकांचं नक्की होतं काय? या गोष्टी आपण शास्त्राचा आधार घेऊन इथे स्पष्ट करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघूया धर्मग्रंथ काय सांगतायत. धर्मग्रंथ आणि मानसशास्त्र या दोन्हीबद्दल आपण बोलणार आहोत. धर्मग्रंथांबद्दल बोलायचं झालं तर भगवद्गीतेमध्ये दुसऱ्याचा मत्सर, द्वेष किंवा दुसऱ्यावर जळणाऱ्या लोकांबद्दल सांगितलं गेलंय. भगवद्गीतेमध्ये असा एक श्लोक आहे ज्याचा अर्थ असा होतो की मत्सर, अहंकार, क्रोध असलेली व्यक्ती आत्मिक प्रगतीपासून दूर जाते. म्हणजेच याचं फल काय होतं तर मानसिक अशांती, सतत नकारात्मक विचार येणं, स्वतःची प्रगती खुंटणं आणि जन्मोजन्मीच्या दुःखामध्ये वाढ होणं, असा भगवद्गीतेतला तो श्लोक सांगतो. आता तुम्ही म्हणाल की काय सांगता राव तुम्ही, दुसऱ्यावर जळणाऱ्या लोकांची भरभराट होताना बघतोय आम्ही डोळ्यांनी, त्यांचं काही नुकसान होत नाही. हे बघा, असं तुम्हाला वरवर वाटू शकतं, कारण तुम्ही त्यांच्या घरात जाऊन थोडी डोकावलात, त्यांच्या मनात जाऊन थोडी डोकावलात. जेव्हा आपण दुसऱ्याबद्दल द्वेष किंवा मत्सर बाळगतो तेव्हा सगळ्यात जास्त नुकसान स्वतःचंच होत असतं. त्यासाठी एक उत्तम उदाहरण देता येतं. विष ज्या भांड्यामध्ये असतं ना, त्या भांड्याला सगळ्यात आधी काळं करतं. आणि म्हणून दुसऱ्याबद्दल वाटणारी जेलसी, मत्सर, द्वेष, क्रोध या गोष्टी सगळ्यात आधी स्वतःवर अटॅक करत असतात, स्वतःवर आघात करत असतात. म्हणजे ज्या व्यक्तीच्या मनामध्ये अशा भावना असतात त्या व्यक्तीचं आधी नुकसान होतं. अजून स्पष्ट करून हवंय का? पुराणातलं दृष्टांत देते. पुराणांमध्ये सुद्धा अशी अनेक उदाहरणं आहेत. जसं दक्ष प्रजापती प्रचंड द्वेष करत होता भगवान शिवशंकरांचा. शेवटी काय झालं? त्याचाच यज्ञ नष्ट झाला आणि त्याचंच नुकसान झालं. शिशुपाल भगवान श्रीकृष्णांचा प्रचंड द्वेष करत होता आणि तो द्वेष त्याला नाशाकडे घेऊन गेला. हिरण्यकश्यपू विष्णूचा द्वेष करत होता आणि त्याचा सुद्धा सर्वनाश झाला. सुरुवातीला या लोकांची भरभराट होताना दिसली. अरे बापरे, हिरण्यकश्यपूनी पूर्ण जगावर राज्य केलं, देवांना सुद्धा पराभूत केलं होतं. पण शेवटी विष्णूचा द्वेष करणं त्याला विनाशाकडे घेऊन गेलं, बरोबर? शिशुपालाचं सुद्धा तसंच आहे. हा भगवान श्रीकृष्णांचा मावस भाऊ होता, पण प्रचंड द्वेष करत होता भगवान श्रीकृष्णांचा आणि शेवटी त्याचा विनाश भगवान श्रीकृष्णांना करावा लागला. आता दुसऱ्यांचा द्वेष म्हणजे स्वतःच्या विनाशाची सुरुवात आहे, हे या गोष्टींवरनं आपल्या लक्षात येतं, बरोबर? पण तुम्ही म्हणाल पुराणातली वांगी पुराणात हो, ते नका सांगू, आम्हाला प्रत्यक्षात काय घडतं ना ते सांगा. मग त्यावर आपण कर्माच्या सिद्धांतानुसार बोलूया. जसा विचार तसं कर्म, जसं कर्म तसं फल, हा कर्माचा सिद्धांत आहे. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणाऱ्यांचं कर्मफळ काय असणार आहे सांगा बरं? अर्थात त्यांच्या मनातली नकारात्मकता, सतत अपयशाची पुनरावृत्ती, संधी हातातून निसटणं, नाते तुटणं, आयुष्यात अडथळे वाढणं, हे त्यांच्या त्या कर्माचं फळ असतं, असा कर्माचा सिद्धांत सांगतो. कारण जेव्हा दुसऱ्याबद्दल नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा स्वतःमध्येच अडथळे निर्माण करते. मानसशास्त्र याबद्दल काय सांगतं माहितीये? मानसशास्त्रानुसार स्वतःमध्ये असुरक्षिततेची भावना, कमी आत्मविश्वास असणं, स्वतःची तुलना सतत दुसऱ्यांशी करणं, असं ज्या करतात ना व्यक्ती, त्याच दुसऱ्याचा मत्सर करतात, त्याच दुसऱ्यांचा द्वेष करतात. अशा व्यक्तींची लक्षणं म्हणजे त्या सतत दुसऱ्याच्या यशावर टीका करतात. म्हणजे जर समजा एखाद्या कार्यक्रमात तुम्ही खूप छान गाणं म्हटलं, सगळे तुमचं कौतुक करतात, पण हे येऊन तुम्हाला म्हणतील की अगं पण तुझी ना ती लिपस्टिकची शेड चुकली, फारच विचित्र दिसत होती स्टेजवरती. म्हणजे ना गाण्याबद्दल बोलल्यात, ना तुमच्या परफॉर्मन्सबद्दल बोलली आहे, पण काहीतरी वेगळीच टीका, जेणेकरून त्याचा संबंध तुमच्या गाण्याशी, तुमच्या कार्यक्रमाशी अजिबातच नाही आहे. हां, आता इथे अर्थ असा नाही घ्यायचा आहे की जर तुम्ही गाणं म्हटलं आहात एक सुंदरसं, पण एखाद्या गाण्यातल्या जाणकारांनी येऊन सांगितलं की तुझी ही जागा इथे जरा चुकली बरं का गाण्यामध्ये, तू हे गाणं थोडंसं अशा पद्धतीने म्हणायला हवं होतं, तर ते अर्थात तो जाणकार आहे आणि तोच तुम्ही सुधरावं म्हणून तुम्हाला सांगतोय. त्यामुळे टीका करणारी व्यक्ती कोणत्या उद्देशाने टीका करती आहे हे ओळखायला शिकणं सुद्धा महत्त्वाचं. यशस्वी लोकांना सतत कमी लेखणारी लोकंसुद्धा अशी असतात जी स्वतःच्या मनात जेलसी किंवा मत्सर बाळगून असतात. एखादा व्यक्ती उत्तुंग यश मिळवतो, पण या लोकांना त्याच्यामध्ये कमतरताच दिसते. अशा लोकांपासून सुद्धा लांब राहायला हवं.
गॉसिप करणं, नकारात्मक चर्चा करणं, समोरच्याबद्दल त्याची पाठ वळल्यावर चर्चा करणं, हे सगळ्यात मोठं जेलस असणाऱ्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. आणि या लोकांच्या आयुष्यात समाधान नसतं हे यावरून दिसून येतं. आणि मानसशास्त्राच्या संशोधनानुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्या लोकांच्या मनामध्ये असे नकारात्मक विचार सतत असतात दुसऱ्यांबद्दल, त्यांना हाय स्ट्रेस असतो, एन्झायटी, डिप्रेशन, स्लीप डिसऑर्डर, ब्लड प्रेशर वाढणे, हे सगळ्या आजारांना ती नकारात्मकता आमंत्रण देत असते. कारण दुसऱ्यावर जळणं म्हणजे स्वतःच्या मेंदूला हानी पोहोचवणं आहे असं मानसशास्त्र सांगतं. कारण या लोकांचा फोकस हा पूर्णपणे दुसऱ्याच्या आयुष्यावर असतो. स्वतःकडे ते पाहतच नाहीत. स्वतःचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा किंवा स्वतःची प्रगती करण्यात वेळ घालवण्यापेक्षा हे दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या चुका काढण्यात आणि दुसऱ्यांवर जळण्यात, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलण्यात वेळ घालवतात आणि नुकसान स्वतःचंच करून घेतात. म्हणून जरी सुरुवातीला असं वाटलं की यांची प्रगती होते आहे, तरी तसं अजिबात नसतं. मनातून ते ढासळत चाललेले असतात. त्यांची आत्मिक शांती नष्ट होत असते. एकदा तुमची मानसिक शांती नष्ट झाली की शारीरिक आजार वाढायला लागतात. कारण मन हेच सगळ्यात मोठं आजारांचं कारण असतं. जर मन निरोगी नसेल तर शरीर निरोगी राहू शकत नाही. सगळ्या मोठमोठ्या आजारांची सुरुवात मनातून होते असं अनेक संशोधनातूनही सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे काय तर दुसऱ्यांबद्दल द्वेष आपल्याही मनात कधीही येऊ देऊ नये. आता तुम्ही म्हणाल की तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण मनुष्य स्वभाव आहे ना, कधी कधी वाटतं कुणाबद्दल तरी काहीतरी मत्सर द्वेष येतो मनात. आपण थोडी ना संत आहोत, मनुष्य प्राणी आहोत, मान्य. पण आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो. त्याच्यासाठी धर्मग्रंथ तर मदत करतातच. कारण भगवद्गीतेत सुद्धा सांगितलंय, अद्वेष्टा सर्वभूतानाम, म्हणजे जो कुणाचाही द्वेष करत नाही ना, अशाच व्यक्ती देवाजवळ जातात. आणि मानसशास्त्रात तर यावर उपाय आहेतच. सगळ्यात पहिला उपाय म्हणजे ग्रॅटिट्यूड, म्हणजे कृतज्ञता. स्वतःजवळ जे आहे त्यासाठी कृतज्ञता देवाकडे व्यक्त करणे आणि स्वतःकडे काय आहे हे पाहणे. स्वतःच्या स्ट्रेंथवर लक्ष देणे. आपले स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत, आपल्याला काय चांगलं येतं, आपण काय चांगलं करू शकतो यावर भर देणे. दुसरा कसा चांगला करतोय आणि मग मी त्याला कसा खाली ओढेल यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, तुमची ऊर्जा आणि एनर्जी तिकडे लावण्यापेक्षा मी माझा विकास कसा करेन यावर जर तुम्ही ऊर्जा लावलीत तर तुमचा विकास होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुलना करणं सोडून देणं. सतत आपली दुसऱ्याशी तुलना ही चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला तुलना करायची असेल तर स्वतःशीच करावी. मी काल जे चित्र काढलं होतं त्यापेक्षा आज चांगलं चित्र काढेल. मी काल जे भाषण केलं होतं त्यापेक्षा आज चांगलं भाषण करेल. मी काल जो स्वयंपाक केला होता त्यापेक्षा मी आज चांगला स्वयंपाक करेल. ही झाली योग्य तुलना. मी तिच्यापेक्षा चांगलं करेन, मी त्याच्यापेक्षा चांगलं करेन, ही झाली नकारात्मक तुलना. म्हणून स्वतःचे गोल ठरवायचे आणि स्वतःची तुलना स्वतःशीच करायची. ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते. दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणं शास्त्रानुसार आसुरी वृत्ती मानलं जातं. कर्मानुसार हे दुःखाचं बीज असतं आणि मानसशास्त्रानुसार स्वतःचा मानसिक नाश करतं. दुसऱ्याच्या यशातून प्रेरणा घेणारा माणूस मात्र पुढे जातो बरं का. अरे वा, एखादी व्यक्ती खूप अडचणीतनं येऊन पुढे गेली असेल तर आपण त्याकडनं प्रेरणा जरूर घ्यावी. नक्कीच ती प्रेरणा आपली प्रगती करून आणणारी असेल. पण दुसऱ्यावर जळणारा माणूस मात्र आहे त्या परिस्थितीतच अडकून राहतो. याबद्दल तुमची वेगवेगळी मतं असू शकतात आणि मी ती आत्ताच मान्य करते. पण तुमची वेगवेगळी मतं काय आहेत आणि तुमचा वैयक्तिक अनुभव या जळणाऱ्या लोकांबद्दलचा काय आहे, कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.